भीम, नमो बुद्धाय. तर आजचा आपला विषय आहे स्त्री आसक्त पुरुष वासरा समान असतो. जो पुरुष राहते, स्त्रीला घेऊन आसक्ती राहते त्याच्या मनामध्ये, तो कुणा समान राहतो? वासरा समान. वासरा समान म्हणजे काय होते सांगा बरं? गायच्या वासरा समान असतो. ठीक आहे. तर आजची आपली ही गोष्ट आहे पाच वृद्ध भिक्खूंची गोष्ट. भिक्खू होते 5, वृद्ध होते ते. त्या 5 वृद्ध भिक्खूंची आजची आपली ही गोष्ट आहे. तर त्यांच्यासाठी तथागतांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 284 उल्लेखित केलेली आहे. यावं ही वनथो न छिज्जती अनमत्तोपि नरस्स नारीसु पटिबद्ध मनो व तावसो वच्छो क्षीरपको व मतारी. या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, जोपर्यंत पुरुषांची स्त्रीमध्ये अणुमात्र सुद्धा कामना विद्यमान असेल, जेव्हापर्यंत पुरुषाची स्त्रीमध्ये कामना विद्यमान असेल तोपर्यंत तो पुरुष असा बांधलेला राहतो. तेव्हापर्यंत तो पुरुष असा बांधलेला राहतो ज्याप्रमाणे दूध पिण्यास वासरू उतावीळ असते. कशा प्रकारे बांधला राहतो? जे एखादा वासरू दूध पिण्यासाठी कसा उतावळी असते, त्याप्रमाणे तो माणूस स्त्रीच्या आसक्तीमध्ये असा बांधलेला असतो. भगवान बुद्ध जेव्हा जेतवनात विहरत असताना प्रवंचित झालेल्या 5 भिक्खूंना उद्देशून त्यांनी ही वरील दोन्ही गाथा म्हटलेल्या आहे. तर भगवान बुद्ध जेव्हा जेतवन विहारामध्ये राहत होते तेव्हा त्यांनी 5 वृद्ध भिक्खूंना उद्देशून ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत. श्रावस्तीच्या ऐश्वर्य संपन्न समृद्ध परिवारातून 5 भिक्खू परिव्राजित झाले. श्रावस्तीमध्ये एक परिवार होता, खूप ऐश्वर्य संपन्न, पैसा पाणी सगळं काही होतं त्यांच्यामध्ये, श्रीमंतच होते. त्या समृद्ध परिवारातून ते 5 भिक्खू परिव्राजित झाले. ते 5ही एकमेकांचे मित्र होते. ते 5 जे परिव्राजित झाले ते 5 एकमेकांचे मित्र होते. परिव्राजित झाल्यानंतर वृद्धत्वामुळे श्रमण धम्माचे नीट पालन करणे त्यांना जमत नव्हते. वृद्ध झाले होते आणि वृद्ध झाल्यामुळे त्यांना श्रमण धम्माचे नीट पालन करणे काही जमत नव्हते. म्हणून त्यांनी विहाराच्या शेजारीच एक पर्णकुटी बांधली व तिथेच ते राहू लागले. धम्माचे काही त्यांच्यानी पालन काही होत नव्हते, धम्माचे नीट पालन करणे काही जमत नव्हते. म्हणून त्यांनी विहाराच्या बाजूनेच एक पर्णकुटी बांधली आणि तिथे जाऊन ते राहू लागले. भिक्षाटनाला जाताना ते आपल्या परिवारांच्या घरीच जाऊन तिथेच भिक्षाटन करत असत. आणि जेव्हा ते भिक्षाटनाला जायचे ते 5ही लोक, तेव्हा ते आपल्या परिवाराच्या घरीच जाऊन, आपल्या परिवारात जाऊन तिथे जाऊन ते भिक्षाटन करीत असत. त्याच्या व्यतिरिक्त ते इकडे तिकडे काही जायचे नाही. त्या 5 जणांपैकी एकाच्या पत्नीचे नाव मधुर पाचिका होते. त्या 5 वृद्ध होते. त्या 5 वृद्धांपैकी त्या 5 जणांपैकी एकाच्या पत्नीचे नाव मधुर पाचिका होते. काय नाव होते? मधुर पाचिका. ते सर्व 5ही जण आपापली भिक्षा घेऊन तिच्या घरी जात असत. आणि ते सर्व 5ही जण आपापली भिक्षा घ्यायचे आणि त्या मधुर पाचिकाच्या घरी जात राहायचे व तिथेच भोजन ग्रहण करीत असे. भिक्षा घ्यायचे आणि मधुर पाचिकाच्या घरी जाऊन तिथेच ते भोजन ग्रहण करायचे. ती स्त्री सुद्धा तिच्या घरी उपलब्ध असलेले सूप, व्यंजन इत्यादी त्यांना देत असे. आणि ते आता भिक्खू आले तर ती स्त्री सुद्धा आपल्या घरी उपस्थित अवेलेबल असणारे सूप, व्यंजन वगैरे त्यांना देत असे व त्यांच्या भोजनाची नीट काळजी करीत असे. आणि भिक्खू आपल्या घरी आले तर त्यांच्या भोजनाची ती नीट काळजी करीत असे. एके दिवशी काही आजारामुळे अकस्मात ती मधुर पाचिका मरण पावली. एके दिवशी असं झालं की तिला काही आजार झाला आणि त्याच्यामुळे ती मधुर पाचिका जी होती ती मरण पावली. तेव्हा ते 5ही जण पर्णकुटीत एकत्र झाले व एकमेकाच्या गळा धरून रडू लागले. ते वृद्ध भिक्खू 5ही जण पर्णकुटीमध्ये एकत्र झाले आणि एकमेकांच्या गळा धरू रडू लागले. मधुर पाचिका उपासिकेचे देहावसान झाले. ती आमची अत्यंत विश्वासू सहायिका होती. म्हणून रडू लागले. तिचे देहावसान झाले. ती आमची अत्यंत विश्वासू सहायिका होती असे म्हणून आक्रोश करू लागले, जोरजोरामध्ये रडू लागले. त्यांचा हा आक्रोश, त्यांचा हा विलाप इतर काही भिक्खूंनी ऐकला व ते त्यांच्याकडे गेले. आणि त्यांच्या रडणं बाकी काही भिक्खूंनी ऐकलं की हे एवढे का बरं रडत आहेत एकमेकांचा गळा पकडू. तर मग काही भिक्खू त्यांच्याकडे गेले.
त्यांनी मधुर पाचिका उपासिकेचे देहावसन झाल्यामुळे आम्ही विलाप करीत आहोत असे त्या भिक्खूंना सांगितले. त्या भिक्खूंनी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढं का बरं विलाप करीत आहात, एवढं का बरं रडत आहात, तर मग त्यांनी सांगितलं की मधुर पाचिकाचे देहावसन झालेले आहेत म्हणून आम्ही एवढे रडत आहोत. काही भिक्खूंनी धम्मसभेत ही चर्चा घडवून आणली व शास्त्रांना याचे कारण विचारले. आणि मग जेव्हा धम्मसभा आयोजित केली गेली तेव्हा काही भिक्खूंनी ही चर्चा उघडणीस आणली आणि मग भगवंतांना याचे कारण विचारले. याचे उत्तर देताना भगवान बुद्ध म्हणतात, काक जातकातील कथा सांगून ह्या भिक्खूंच्या अतीत काळही याच पद्धतीने व्यतीत झालेला असल्याचे सांगितले. जातक आहे आपला धर्मग्रंथ, तर त्या जातकमध्ये काक जातकातील भगवान बुद्धांनी एक कथा सांगितली आणि सांगितलं की ह्या कथेप्रमाणेच ह्या भिक्खूंच्या अतीत काळही याच पद्धतीने व्यतीत झालेला आहे. पूर्वायुष्यात हे पाचही भिक्खू काक योनीत उत्पन्न होऊन समुद्र तटावर विचरण करताना समुद्राच्या लहरींमध्ये कावडीन वाहून गेल्यामुळे ह्यांनी अत्यंत आक्रोश केला होता. जेव्हा त्यांच्या आधी जन्म झालेला होता तेव्हा हे पूर्व आयुष्यामध्ये काक योनीमध्ये यांचा जन्म झालेला होता आणि समुद्र तटावर विचरण जेव्हा हे करत होते तेव्हा समुद्राच्या लहरींमध्ये कावडीन वाहून गेल्यामुळे एक कावडीन वाहून गेली होती. ते कावडीन वाहून गेल्यामुळे यांनी अत्यंत आक्रोश केला होता, अत्यंत रडत होते व प्रतिज्ञा केली होती की आम्ही समुद्रच आटवून टाकू. आणि प्रतिज्ञा केली की ते कावडीन वाहून गेली म्हणून प्रतिज्ञा केली की आम्ही हा पूर्ण समुद्र आटवून टाकू व चोचीत पाणी भरून हे बाहेर फेकू लागले. आणि आपापल्या चोचीमध्ये पाणी भरून हे बाहेर फेकू लागले. परंतु हे जितके पाणी भरून समुद्राबाहेर फेकीत त्याच्या अनेक पटीने पाणी समुद्रात येऊन पडे. आपल्या चोचीमध्ये जेवढं पाणी हे भरून फेकत होते त्याच्या अनेक पटीने ते समुद्रामध्ये येऊन जमा होत होता, पडत होता पाणी. शेवटी ते थकले व पाणी बाहेर फेकण्याचा नाद त्यांनी सोडून दिला आणि अशा प्रकारे मग ते थकून गेले. आणि मग त्यांनी विचार केला हे आपल्याला काही जमणार नाही आणि त्यांनी मग पाणी फेकण्याचा नाद सोडून दिला. अशा तऱ्हेने काक जातकाची कथा विस्तृतपणे सांगून त्या वृद्ध भिक्खूंना बोलावून भगवंतांनी त्यांना समजावले. मग त्या पाच जे वृद्ध भिक्खू होते त्यांना बोलवले भगवान बुद्धांनी, त्यांना समजावले हे कथा सांगून. आणि मग समजावून म्हणतात, भिक्खूंनो, राग द्वेष मोहरूपी वनामुळेच तुम्ही दुःखी आहात. भिक्खूंना भगवान बुद्ध सांगतात राग द्वेष आणि मोहरूपी वनामुळेच तुम्ही दुःखी आहात. ह्या वनात कापून फेकून घ्यायला हवे, ह्या वनामध्ये कापून फेकून घ्यायला हवे, अन्यथा अनेक असे दुःखी व्हावे लागेल. नाहीतर तुम्हाला नेहमी असे दुःखी व्हावे लागेल. तुम्ही एक एक वृक्षाला कापीत आहात, वृक्ष एक एक झाडाला तुम्ही कापत आहात. जर तुम्ही क्रोधरूपी वृक्षाला कापाल तर द्वेषरूपी वृक्ष वाढत राहील. भगवान बुद्ध सांगतात की जर तुम्ही क्रोधरूपी जो वृक्ष आहे त्याला कापलं तर द्वेषरूपी वृक्ष वाढत राहणार. कारण जी ऊर्जा क्रोधात खर्च होत होती ती आता लोभरूपी वृक्षाकडे वळेल. जी ऊर्जा जी आपल्यामधली शक्ती ती आता क्रोधामध्ये खर्च होत होती ती आता लोभरूपी वृक्षाकडे वळेल. म्हणजे विकारांचा एक एक वृक्ष कापण्यापेक्षा संपूर्ण वृक्षांनी तयार झालेले विकारच वनच कापून काढा. एक एक वृक्ष कापण्यापेक्षा संपूर्ण वृक्षच जो वन आहे तोच पूर्ण तुम्ही कापून फेका. एक एक विकाररूपी वृक्ष कापण्याच्या भानगडीत पडू नका. एक एक वृक्ष कापण्याच्या भानगडीत पडू नका. पूर्णच्या पूर्ण वृक्ष वनच कापून टाका, तर संपूर्ण वनच तुम्ही कापून काढा. या वनाने तृष्णेच्या वासनेच्या भय उत्पन्न होते. हा जे वन आहे आपला मनच आहे, तर ह्याच्यामुळे तृष्णेच्या वासनेच्या आपल्यामध्ये भय उत्पन्न होते. वन आणि झाडींना कापून हे भिक्खूंनो तुम्ही वनरहित व्हा. आपल्यामधले दोष द्वेष मोह माया नाही का राग सगळं कापून तुम्ही झाडींना कापून हे भिक्खूंनो तुम्ही वनरहित व्हा. म्हणजे वासनारहित तृष्णारहित तुम्ही व्हा. वन आणि वनर्थ कापून तोपर्यंत मनुष्य दूध पिणारा वासरू ज्याप्रमाणे आपल्या आईत बांधलेला असतो, वन आणि वनर्थ कापून तोपर्यंत मनुष्य दूध पिणारा एखादा वासरू राहते ना, ज्याप्रमाणे आपल्या आईत बांधलेला असतो, आईमध्ये बांधलेला राहतो दूध पिणारा वासरू, त्याचप्रमाणे स्त्रियात मन लागलेला मनुष्य स्त्री वासनेत अडकलेला असतो. त्याचप्रमाणे एखादा मनुष्याच्या मन स्त्रियामध्ये लागलेला राहिला तर तो स्त्री वासनामध्ये अडकलेला असतो. म्हणून भिक्खूंनो वनालाच कापा, वृक्षाला नाही.
म्हणून पूर्ण वनाला कापा, पूर्ण झाडांना कापा, वृक्षाला एक एक वृक्ष कापा, तुम्ही बसवू नये. वन आणि झाडींना कापून वनरहित वासनारहित वन पूर्ण वन झाडं पूर्ण कापून आणि तुम्ही वनरहित आणि वासनारहित व्हा. आपल्यामधली वासनाला पूर्णपणे तुम्ही खतमच करून टाका. जोपर्यंत स्त्रीमध्ये तीळ मात्र वासना जरी उरली असेल तर दूध पिणाऱ्या वासरासमान तुमचे मन स्त्रीमध्ये अडकलेले राहील. तुमच्या मनामध्ये स्त्रीबद्दल थोडीशी ही वासना अडलेली असेल तर एखादा दूध पिणारा वासरू ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे तुमचे मन पूर्ण स्त्रीमध्ये अडकलेले असेल, असे सांगून भगवान बुद्धांनी पुढील 2 गाथा म्हटल्या. वन्न छिंदंत मा रुक्खं वनतो जायती भयं छेत्वा वनच्च निब्बना होत भिक्खवो यावं हि वनथो न छिज्जति अनुमत्तोपि नरस्स नारीसु पटिबद्धमानो व ताव सो वक्खो खरीपको व मातरी. स्पष्टीकरण याचे असे आहे, मा रुक्खं हा जो वर्ड, हा जो शब्द आहे ह्या गाथेमध्ये मा रुक्खं, भगवंतांनी वनासच कापून काढा असा उपदेश केल्याबरोबर तेथील प्रवर्जित वृद्ध भिक्खूंची अशी समजूत झाली की भगवंतांनी आपल्याला वृक्ष कापण्याचे आदेश दिले. तिथे जेवढे 5 भिक्खू बसलेले होते त्यांना भगवान बुद्धांनी म्हटलं वन कापून फेका, तर त्यांना असं वाटलं की पूर्णचे पूर्ण वन झाडच कापून फेका. तात्काळ ते कुऱ्हाडी आणि फरसे इत्यादी बरोबर घेऊन वृक्ष कापून काढण्याची इच्छा धरू लागले. आणि त्यांनी काय केलं, तुरंतच कुऱ्हाडी आणि फरसे घेऊन ते वृक्ष कापून काढण्याची इच्छा धरू लागले. तेव्हा शास्त्रांनी त्यांना पुन्हा समजावून सांगितले की वन ह्याचा अर्थ वृक्षांचा समूह असा अर्थ मला अभिप्रेत नाही. मग भगवान बुद्धांनी त्यांना समजावून सांगितले की वन याचा अर्थ असा आहे, वन म्हणजे हे झाडं कापून नका फेकू, तर आपल्यामधले राग मोह लोभ, काय राग मोह आणि लोभ इत्यादी क्लेशांच्या वनालाच तुम्ही कापून टाका. हे जे आपल्यामध्ये क्लेशाचे वन आहे यालाच तुम्ही कापून टाका असा अर्थ होते ह्याचा. नाहीतर वन म्हणजे झाडच कापायला ते लोक निघाले होते. आता वनतो हा शब्दाचा अर्थ आहे वनतो. ज्याप्रमाणे वनात सिंह इत्यादी क्रूर पशूंपासून भय निर्माण होते. वन जंगलामध्ये सिंह वगैरे राहतात तर त्यांच्यापासून आपल्यामध्ये भय निर्माण होते. आपण पण जाऊ तर हाच विचार करू, मला सिंह दिसला आणि खाल्लं तर मी मरून जाणार, नाही का, भय निर्माण होते. त्याचप्रमाणे जन्म जरा मरण इत्यादीच भय क्लेश वनात असते. आपलं जन्म जरा आणि मरण हे आपलं क्लेश वनातच राहते, क्लेशाच्या वनातच राहते. आता आणखी एक शब्द आहे वनंच वनंथंच. इथे वन ह्या शब्दाचा मोठे वृक्ष असा अर्थ अभिप्रेत आहे. इथे असं सांगितलं वन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे मोठे वृक्ष, तथा लहान झाड झुडपांना वनत असे म्हटलेले आहे. वन म्हणजे मोठे वृक्ष आणि लहान झाड झुडपांना वनत असे म्हटलेले आहे. किंवा असे समजा की एक वेळा उत्पन्न होणारे झाडे आंबा, निंब, पिंपळ इत्यादी वृक्ष आणि वारंवार वर्षा ऋतूमध्ये उत्पन्न होणारी झाडे झुडपे वनत. एक वेळा जे झाडे उत्पन्न होतात आंबा, निंबू आणि पिंपळ, ठीक आहे, आणि वर्षा ऋतूमध्ये जे उत्पन्न होतात त्याला काय म्हणतात वनत. ह्या सर्व झाडांना आणि झुडपांना हे भिक्खूंनो आर्य मार्गाने कापून काढा. झाडांना कापायचे आहे का पण नाही, आपल्या मनामधले द्वेष, मोह, लाभ यांना एकदाच कापून टाकायचे आहे. अर्थात लहान मोठ्या सर्व विकारांना, जे आपल्यामधले लहान मोठे सगळे विकार आहे त्यांना आर्य मार्गाने कापून वनरहित व्हा. त्यांना आर्य अष्टांगिक मार्गाने कापून वनरहित व्हा. अर्थात निब्बाना होत म्हणजे क्लेशरहित. निब्बानाच्या मार्गावर गेलं, चालत राहिलं तर मनुष्य काय राहते, क्लेशरहित होतो. यावही वनथोच ह्याचा अर्थ अशा प्रकारे आहे, जोपर्यंत एखादा पुरुषाच्या वासनारूपी क्लेश अणुमात्र सुद्धा नष्ट होण्यासाठी उरलेला असेल. एखादा पुरुष आहे त्याच्यामध्ये खूप वासनारूपी क्लेश आहे, तो नष्ट होण्यासाठी उरलेला आहे, नष्ट पूर्णपणे झालेला नाही. तोपर्यंत दूध पिणाऱ्या वासराची जशी गोमातेत आसक्ती उरलेली असते. एखादा वासरू राहते दूध पिणारा, त्याच्या आपल्या मातेमध्ये आसक्ती उरलेली असते की माझी आई मला दूध पाजणार. त्याचप्रमाणे स्त्री जातीमध्ये त्याची आसक्ती उरलेली असते. त्याचप्रमाणे स्त्रीच्या जातीमध्ये कोणतीही स्त्री असो त्यांच्याबद्दल त्याची आसक्ती उरलेली असते. आता नरस्स नारीसु,
नरस्स नारीसु म्हणजे काय? माणसाचे स्त्रीकडे किंवा नराचे नारीमध्ये, एखाद्या माणसाचे स्त्रीमध्ये किंवा एखाद्या स्त्रीचे माणसामध्ये. ह्या गाथेत बुद्ध पुरुषाचे स्त्रीकडे असलेल्या अनियंत्रित आकर्षणाची माहिती निवेदन करतात. पुरुषांचे स्त्रीमध्ये असलेल्या अनियंत्रित आकर्षण असते. त्या आकर्षणाचे नियंत्रण असते का? नाही. बुद्ध मान्य करतात की विरुद्ध लिंगी प्राणी जात एकमेकांकडे आकर्षित झाल्याशिवाय राहतच नाही. बुद्ध हे मान्य करतात की जे विरुद्ध लिंगी मानव जात आहे, पुरुषाच्या स्त्रीकडे आकर्षण उत्पन्न होते आणि स्त्रीच्या पुरुषाकडे आकर्षण उत्पन्न होते आणि ते अनियंत्रित राहते, त्यांना नियंत्रण राहत नाही. अंगुत्तर बुद्ध मान्य करतात की विरुद्ध लिंगी प्राणीजात एकमेकांकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. अंगुत्तर असा एकही अवयव नाही की ज्याकडे पाहून माणूस आकर्षित होणार नाही. स्त्रीमध्ये असा एकही अवयव नाही की ज्याच्याकडे पाहून माणूस आकर्षित होणार नाही. स्त्रीचे प्रत्येक अवयव माणसाच्या मनाला भुरळ घालत असतात. स्त्रीचे प्रत्येक अवयव माणसाच्या मनाला भुरळ घालत असतात. स्त्रीचा आवाज, जसं की स्त्रीचा आवाज, स्त्रीचा वास, स्त्रीचा सुगंध, स्त्रीचा स्पर्श माणसाला कायम आकर्षित करत असते. माणसाला नेहमी काय काय आकर्षित करत असते? तर स्त्रीचा आवाज, स्त्रीचा वास, स्त्रीचा सुगंध आणि स्त्रीचा स्पर्श हे माणसाला नेहमी आकर्षित करत राहते. त्याचप्रमाणे मनुष्याचे प्रत्येक अवयव, तसेच मनुष्याचा आवाज, मनुष्याचा गंध, मनुष्याचा स्पर्श हे स्त्रियांना सुद्धा मोहित करीत असते. ज्या प्रकारे स्त्रियांचं काही अवयव पुरुषांना मोहित करते, त्याच प्रकारे पुरुषांचे काही जे अवयव असतात ते सुद्धा स्त्रियांना त्यांच्याकडे मोहित करते, आकर्षित करते. त्याचप्रमाणे मनुष्याचे प्रत्येक अवयव, तसेच मनुष्याचा आवाज, मनुष्याचा गंध, मनुष्याचा स्पर्श हे स्त्रियांना सुद्धा मोहित करते. इथे यौन संबंधी सत्य भगवंतांनी कथन केलेले आहे. यौन संबंधी सत्य भगवंतांनी कथन केलेले आहे. मात्र जो स्त्री किंवा पुरुष ह्या आकर्षणाचा गुलाम होतो, मग तो साधू पुरुष असो व सज्जन पुरुष का असेना, उन्नतीकडून अधोगतीला जातो. जोही पुरुष, मग तो साधू असो नाहीतर मग सज्जन असो, तो जो पुरुष स्त्री किंवा एखादी स्त्री पुरुषाकडे आकर्षित होते आणि पुरुष स्त्रीकडे जो आकर्षणीचा गुलाम होतो, तो उन्नतीकडून अधोगतीला जातो. उन्नतीकडे अजिबात जात नाही, तो कुठे जातो? अधोगतीला जातो. काम वासना विशेषतः तारुण्यात ही अग्नीसारखी असते. ही जी काम वासना असते तारुण्यामध्ये अग्नीसारखी असते. अग्नी कशी असते? त्या प्रकारे जेव्हा तारुण्य असते मनुष्याचं, तेव्हा कामवासना अग्नीसारखी असते. म्हणून त्या आगीला वेळीच विझविलेले बरे. म्हणून जे आग राहते कामवासना तारुण्य मनात, तेव्हाच तिला विझवलेले बरे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम जीवन उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचे दुष्परिणाम असे येतात की ज्याच्यामुळे आपलं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होत राहते. काम वासनेसारखा दुसरा अग्नी कोणताही नाही. भगवान बुद्ध सांगतात, काम वासनेसारखी दुसरी अग्नी कोणतीही नाही. काम वासना मरत नाही, तर ती सर्व काही जाळून टाकते. काम वासना कधीही मरत नाही, ती सगळं काही जाळून टाकते. तिच्या आगीत मनुष्य होरपळून जातो, होरपळून निघतो. तिच्या आगेमध्ये मनुष्य गेला तर होरपळून बाहेर निघतो. तथागत हे व्यावहारिक तत्वज्ञ असल्यामुळे त्यांनी त्यांच्या उपासकांना वैराग्य जीवन जगण्याची बंदी केलेली नाही. तथागत हे व्यावहारिक तत्वज्ञ असल्यामुळे त्यांना पूर्ण हे व्यावहारिक ज्ञान आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या उपासकांना वैराग्य जीवन जगण्याची बंदी केली नाही. उपासकांना भगवान बुद्धांनी म्हटलं का तुम्ही वैराग्य जीवन जगू नका म्हणून? त्यांनी गीही काम भोगी, त्यांना म्हणजे उपासकांना भगवान बुद्धांनी काय सांगितलं? गीही काम भोगी अर्थात ग्रहस्थ काम भोगी असे म्हटलेले आहे. जे लोक जे उपासक ग्रहस्थ आहेत आणि काम भोगतात त्यांना गीही ग्रहस्थ काम भोगी, गीही काम भोगी असे म्हटलेले आहे. मात्र भिक्खूंसाठी या बाबतीत त्यांनी अत्यंत कडक नियम केले. उपासकांना छूट दिली, परंतु भिक्खूंसाठी भगवान बुद्धांनी अत्यंत कडक नियम केले. उपासकांनाही त्यांनी लग्न करून न्यायिक रीतीने स्त्री पुरुषांच्या संबंधनाला योग्य करार दिला. आणि उपासकांनाही भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही लग्न करा, आणि मग त्यांनी कामवासनेला योग्य करार दिला. मात्र लग्न झालेले असतानाही अन्य स्त्री पुरुषांच्या आपसी संबंधनाला त्यांनी विरोध दर्शविला.
परंतु लग्न झालेलं आहे एका स्त्रीचे एका पुरुषाबरोबर, तर त्या पुरुषाचे बाहेरच्या स्त्रीकडे संबंध असतील तर भगवान बुद्धांनी त्यांचा विरोध दर्शविला, किंवा एखाद्या स्त्रीचे बाहेरच्या पुरुषासोबत, नवऱ्याला सोडून बाहेरच्या पुरुषासोबत संबंध असतील तर भगवान बुद्धांनी त्यांना विरोध दर्शविला. याच्याही पुढे जाऊन गृहस्थांनी उपवासाच्या वेळी अष्टशिलाचे पालन कडक रीतीने पाळण्याचे बंधन घातले. मग भगवान बुद्धांनी सांगितलं की महिन्याचे 4 उपवास आहेत, पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी. ह्या 4 दिवशी तुम्ही आर्य उपवास ग्रहण करा आणि ह्या आर्य उपवासाच्या दिनी तुम्ही कडक रीतीने ब्रह्मचर्य वेरमणी म्हणतो ना आपण, तर हे कडक रीतीने पाळायला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने जीवनभर अविवाहित राहण्याचे ठरवले असेल तर त्याने कायिक, वाचिक आणि मनाची पवित्रता राखावी असे सांगितलेले आहे. जर एखादा मनुष्य म्हणत असेल की मी जीवनभर अविवाहित राहणार, परंतु तो अविवाहित तर राहणार, परंतु भगवान बुद्ध काय म्हणतात की त्याने कायेने, वाचेने आणि मनाने पवित्र राहण्याचे संकल्प करावे. तो जर एकटा राहू इच्छित नसेल तर त्याने लग्न करावे, आणि त्याची एकटे राहायची इच्छा नसेलच तर मग त्यांनी काय करावे तर लग्न करावे. परंतु कोणत्याही लैंगिक दुराचारापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. लग्न करावे परंतु कोणतेही लैंगिक दुराचार करू नये. नाहीतर तो म्हणते की मी लग्न करणार नाही आयुष्यभर, परंतु त्याचे इकडे संबंध तिकडे संबंध असतील तर ते काही कामाचे नाही, कारण ते चुकीचे व हानिकारक असते. हे चुकीचे आणि हानिकारक असते. भगवंतांनी माणसाच्या अधोगतीची कारणे येणेप्रमाणे सांगितली, आणि माणसाची अधोगती कशी होणार याचे कारणे भगवान बुद्धांनी आता सांगितलेले आहेत. ते मी तुम्हाला आता सांगते. 3 कारणे कोणकोणती आहे आपल्या अधोगतीचे. एखादा पुरुष स्त्री लंपट असेल तर तो दारुडा, जुवारी किंवा स्वतःच्या बर्बादीला कारणीभूत होतो. एखादा पुरुष स्त्रीच्या मागे लंपट म्हणजे स्त्रीचा दिवाना असेल तर तो दारुडा, जुवारी आणि स्वतःच्या बर्बादीला कारणीभूत होतो. स्वतःच्या बर्बादीला तो स्वतः कारणीभूत होतो आणि त्यामुळे त्याची धनसंपत्ती नष्ट होते, आणि याच्यामुळे त्याची धनसंपत्ती नष्ट होते. स्त्रीच्या मागे, बाहेरच्या स्त्रीच्या मागे लागून तो दारुडा बनतो, जुवारी बनतो आणि स्वतःची बर्बादी स्वतः करतो आणि आपली पूर्ण धनसंपत्ती नष्ट करून टाकतो. दुसरा कारण, जो स्वतःच्या पत्नीने समाधानी नसतो. जो पुरुष स्वतःच्या पत्नीपासून समाधानी नसतो तो वैश्यागमन व पर स्त्रीगमन करतो. स्वतःच्या पत्नीपासून समाधानी नाही आहे तर तो बाहेर वैश्यागमन करते आणि बाहेरच्या स्त्रियांवर डोळे टाकते. ह्याने तो सर्व प्रकारच्या अधोगतीस प्राप्त होतो, आणि जर त्याने हा कर्म केला तर त्याला एवढी वाईट अधोगती प्राप्त होते की ज्याची काही आपण शब्दामध्ये पण वर्णन करू शकत नाही. तिसरा आहे, ज्याचे तारुण्य संपलेले असते. ज्याचे जवानी म्हणतो आपण, ज्याचे तारुण्य संपलेले असून ज्याने किशोरावस्थेतील मुलीशी जर लग्न केले, तारुण्य संपले, किशोरावस्थामध्ये आला आणि मुलीशी जर लग्न केले तर त्याच्या वैवाहिक जीवनात तो यशस्वी होऊ शकत नाही आणि अधोगतीस तो मग प्राप्त होते. वैवाहिक जीवनामध्ये तो यशस्वी होऊ शकत नाही, अशा प्रकारे मग तो अधोगतीला प्राप्त होते. भगवंतांनी हे 3 कारणे सांगितलेले आहेत. बरं, भगवंतांनी व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला भोगाव्या लागणाऱ्या वाईट परिणामांचे खालील प्रमाणे विश्लेषण केले. आता भगवंतांनी व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला भोगावे लागणारे जे वाईट परिणाम आहे त्याच्याबद्दल सांगितलेले आहे, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. जो मनुष्य दुसऱ्यांच्या पत्नीबरोबर अवैध संबंध प्रस्थापित करतो आणि जो सदाचार पाळण्याबद्दल जागरूक राहत नाही. एखादा मनुष्य दुसऱ्यांच्या पत्नीबरोबर अवैध संबंध ठेवतो, त्याला त्या अकुशल कर्माचे भयंकर परिणाम भोगावे लागते. अशा पुरुषाला अकुशल हा त्याचा खूप मोठा अकुशल कर्म आहे आणि त्याचे भयंकर परिणाम त्याला भोगावे लागतात. तर कोणकोणते परिणाम आहेत ते सांगते बरं. 3 आहेत. त्याला निद्रानाशाचा त्रास होतो. निद्रानाशाचा त्याला त्रास होतो. झोप त्याला व्यवस्थित काही लागत नाही. कठोर दोषारोपाला कारणीभूत होतो. दोष करतो तो खूप मोठा, परंतु कठोर दोषारोपाला तो कारणीभूत होतो. तिसरा, त्याला प्रदीर्घ काळ निरय योनीत सडावे लागते आणि त्याला निरय योनीमध्ये खूप दिवसांपर्यंत प्रदीर्घ काळ, ज्याची काही आपण सांगू शकत नाही किती काळ, तेव्हापर्यंत त्याला निरय योनीमध्ये सडावे लागते. अशा तऱ्हेने तो पापाचा भागीदार होऊन अत्यंत वाईट अशा उपाय लोकात तो पुनर्जन्म घेतो. अशा तऱ्हेने तो खूप मोठा पापाचा भागीदार होतो आणि मग त्याचा पुनर्जन्म होते अपाय लोकामध्ये.
कोणत्या लोकांमध्ये? अपाय लोकात. जसं देवता लोक आहे, नरक लोक आहे, तर त्याच्यामध्ये अपाय लोकांमध्ये त्याच्या पुनर्जन्म होते. अवैध संबंधनाने स्त्री पुरुषांना होणारा आनंद क्षणिक असतो. अवैध संबंध ठेवतो आपण, पुरुष स्त्री ठेवते, तर त्यांना होणारा आनंद क्षणिक असते, खूप कमी वेळाचा असते. परंतु अशा गोष्टी राजा जरी उपभोगीत असला तरी त्याला सुद्धा कडक शासनाला तोंड द्यावे लागते. अशा गोष्टी राजा जरी उपभोग करत असला तरी सुद्धा त्याला कडक शासनाला तोंड द्यावे लागते. म्हणूनच कोणत्याही मनुष्याने परस्त्री गमनापासून स्वतःला सदैव अलिप्त ठेवावे. म्हणून कोणताही पुरुष जर असेल तर त्यांनी परस्त्री गमनापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. भगवंतांनी 2500 वर्षांपूर्वी हा उपदेश केला आहे. बरं, किती वर्षापूर्वी? 2500 वर्षापूर्वी. परस्त्री गमन किती भयानक आहे आणि त्यांनी पंचशिलातील शिकवणीत चौथ्या नंबरवर त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामी. परस्त्री परपुरुष गमन करू नये. म्हणून भगवान बुद्धांनी पंचशिलेमध्ये चौथा शील दिलेला आहे. जगातील खून प्रकरणे जास्तीत जास्त ह्या चौथ्या शीलाचे पालन न केल्यामुळेच होते. बरोबर आहे. होते खून प्रकरणे, बलात्कार होतात, काम वासनेमुळेच होते. एवढे सारे बलात्कारच होत राहतात, दिवसेंदिवस वाढतच आहे. हे कमी काही व्हायचं नाव नाही. तर जगातील खून प्रकरणे आणि जास्तीत जास्त ह्या चौथ्या शीलाचे पालन न केल्यामुळे आजही घडून येत आहेत. आजही हे प्रसंग घडूनच येत आहेत. प्रियकराच्या प्रेमापोटी एखादी स्त्री स्वतःच्या नवऱ्याचा खून करते. बरोबर आहे. नवरा सोबत असताना सुद्धा ती बाहेर चक्कर करते, परस्त्री परपुरुष गमन करते आणि त्याच्या प्रेमापोटी ती आपल्याच नवऱ्याचा खून करते. किंवा प्रेयसीच्या प्रेमापोटी एखादा पुरुष आपल्या पत्नीचा खून करतो. आणि एखादा पती असेल, तो बाहेर दुसऱ्या स्त्रीवर त्याचं मन आलेलं असेल, मोहित झालेला असेल, तर तिच्या प्रेमाच्या पोटी तो स्वतःच्याच पत्नीचा खून करून टाकतो. अशा तऱ्हेने 2 संसार एका वेळी उद्ध्वस्त होतात. अशा तऱ्हेने मग काय होते? 2 संसार एकाच वेळी उद्ध्वस्त होतात. आणि हे प्रकार आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात घडताना, आणि हे जे प्रकार आहेत आजच्या वेळेस मोठ्या प्रमाणात घडताना आपण टीव्हीवर ऐकतो. बरोबर आहे. टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात आपण वाचतच असतो. हे प्रकार काही कमी होण्याचे नाव नाही. हे दिवसेंदिवस वाढतच आहेत. आणि हे सर्व अज्ञानातून, काम वासनेतून घडून येतो. बरं, कशामुळे घडते? आपल्याला अज्ञान आहे, काम वासना आहे, त्याच्यामुळे हे घडून येतात. म्हणून भगवान म्हणतात सर्वच विकार मनातून काढून टाका. म्हणून भगवान बुद्धांनी त्या 5 वृद्ध स्थविरांना भिक्खूंना काय सांगितलं की सर्वच प्रकारचे विकार मनातून काढून टाका, वन पूर्ण जाळून टाका. तर ते कुऱ्हाडी आणि फावडे घेऊन वन जाळायला गेले होते. परंतु भगवान बुद्ध त्यांनी सांगितलं का आपल्या मनातले विकार, आपल्या मनामध्ये जो वन आहे, वृक्ष आहेत, लोभ मोह द्वेष, ह्याचे वृक्ष तुम्ही पूर्णपणे कापून टाका. जर तुम्ही लोभाचा वृक्ष कापायला जाणार तर मोहाचा वाढेल, द्वेषाचा कापायला जाणार तर रागाचा वाढेल, असं वाढतच राहणार. म्हणून तुम्ही एकत्र पूर्ण वन कापून टाका असं भगवान बुद्धांनी म्हटलं. विकाराचे जंगलच कापून काढा. जे आपल्यामध्ये विकाराचे जंगल आहे ते पूर्णपणे कापून काढा. स्त्रीबद्दल अणुमात्रही आसक्ती कामवासना बाळगाल तर भयंकर परिणाम भोगावे लागतील. भगवान बुद्ध सांगतात एखाद्या स्त्रीबद्दल अणुमात्रही तुमच्या मनामध्ये आसक्ती असेल, कामवासना तुम्ही बाळगाल तर तुम्हाला भयंकर परिणाम भोगावे लागतील. सध्याच्या जीवनात तुरुंगाची हवा खाल, परंतु पुढच्या जन्मात, ह्या जीवनामध्ये तर तुम्ही तुरुंगामध्ये जाल, तिथली हवा खाल, परंतु पुढच्या जन्मामध्ये जन्मोजन्मी निरय योनीतच अर्थात पाप योनीतच तुम्हाला सडावे लागेल. जन्मोजन्मी, ह्या जन्मामध्ये तर तुम्हाला कोणी कुणाचा बलात्कार केला तर तो जेलमध्ये बंद होते. बरोबर आहे. आता कलकत्तामध्ये झालं होतं केस, तर तो जेलमध्ये बंद झाला. ह्या जन्मामध्ये तो जेलमध्ये बंद झाला, परंतु ह्याच्यानंतर तो जेवढेही जन्म घेणार तर त्याच्या जन्म निरय योनीमध्येच त्याला सडावे लागणार. असं त्याच्या पुनर्जन्म होतच राहणार. म्हणून मनुष्याने काम वासनेपासून दूर राहावे. स्त्री आसक्त पुरुष नेहमी वासरा समान असतो. स्त्रीने परपुरुष गमन करू नये, पुरुषाने परस्त्री गमन करू नये असे भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. ठीक आहे, समजलं का?
साधू साधू साधू.